त्या उद्धव साहेबांच्या कांटाळ्या बसायला पाहिजेत, असे आवाज यायला पाहिजे। किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? एकीकडे उद्धव ठाकरेंच्या कानठळ्या बसवेन इतक्या आवाजाचे फटाके फोडण्याची तयारी केली जाते, त्या उद्धव साहेबांच्या कांटाळ्या बसायला पाहिजेत, असे आवाज यायला पाहिजे। तर दुसरीकडे आरक्षणासाठी उग्र आंदोलनाची तयारी होते। दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता, हे चालणार नाही। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शपथ पूर्ण केली म्हणून गुलाल उधळला जातोय, तर दुसरीकडे आमची मूळ मागणीच पूर्ण झाली नाहीये म्हणून आक्रोश केला जातोय। किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार। हा सगळा सावळा गोंधळ मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावरून झालाय। गुलाल उधळला पाहिजे, पेढे वाटले गेले पाहिजेत, साहेबांना दाखवायला फोटोही आले पाहिजेत, ही जल्लोषाची तयारी केली आहे आमदार भरत गोगावलेंनी। तर दुसरीकडे सरकारने दिलेलं आरक्षण आम्हाला मान्य नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांनी उग्र आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिलाय। मनोज जरांगे पाटील आरक्षणावर काय बोलले ते ऐकण्यापूर्वी पहिल्यांदा भरत शेठ गोगावलेंच्या जल्लोषाची तयारी जरूर ऐका। ठीक ना, 10,000च्या 2 मला स्वीकारला पाहिजे, त्या उद्धव साहेबांच्या कांटाळ्या बसायला पाहिजेत, असे आवाज यायला पाहिजे। आणि हे बघ, त्याला ॲटम मारला सगळे चंद्रकांत, तुम्ही सगळे ताबडतोब सगळ्या मराठ्यांना बोलवतो। खरे मराठी असेल तर तिथं जमा, जो मराठा नसेल तो येणार नाही, सांगून टाक सगळ्यांना। मग ठीक आहे, मग तुम्ही सगळ्यांना बोलो, सगळ्या लक्षापेक्षाला संदेश सगळे टोटल एसपी बीसपी सगळे नगरसेवक सगळ्यांना बोला, दुधान पण उतरला पाहिजे, पेढे वाटा, फोटो इकडे यायला पाहिजे साहेबांना दाखवायला की महाड विधानसभामध्ये कसं जल्लोष झाला, खालापूरची तयारी केली त्यांनी। जो मराठा असेल तो येईन असा शब्द देऊन गोगावले सगळ्यांना एकत्र करतायत खरं, पण ज्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा गाडा इथवर खेचत आणला त्या मनोज जरांगे पाटलांनीच या आरक्षणावर आक्षेप नोंदवलाय। नेमकं आता आरक्षण मिळालं म्हणून जल्लोष करावा की आपल्या मागण्यांप्रमाणे मूळ आरक्षण मिळालं नाही म्हणून आंदोलन करावं, असा प्रश्न मराठा समाज बांधवांना पडलाच तर नवल वाटून घेऊ नका। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।